Hello friends, I am Khotsre sir from Guruvarya Dadoji Kondbev Sainik School Tasgaon. Today we are going to learn part 2nd of 1.6 Into the Wild from section 1st pro section of class 12th subject English. So let's see part 2nd. Before that we will see part 1st in short. The author was moving from the jungle. किरण पुरंदरे या पाठाचे लेखक जंगलामधून जात असतात. द लंगूस सॉ द लिओपार्ड. तिथली जी माकडं आहेत ते लिओपार्डला पाहतात, आवाज करतात, त्यामुळं लेखक सावध राहतात. त्यानंतर रायटर रिअलाइज्ड दॅट ही वॉज लॉस्ट इन द वुड्स. काही कालावधीनंतर त्यांना लक्षात येतं की आपण जंगलामध्ये पूर्णपणे लॉस्ट झालेलो आहोत, हरवलो आहोत. अँड आफ्टर सम टाईम द ऑथर मेट अ विलेजर. आणि शेवटच्या क्षणी ते एका ठिकाणी खेडेगावामध्ये जातात. तर हे आपण पार्ट फर्स्टमध्ये बघितलेलं आहे. नाव सी द पार्ट सेकंड. पार्ट सेकंड, ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. सो लेट्स सी व्हॉट इज इन इट. Shaz Jung is a wildlife photographer, cinematographer, big cat tracker, man-animal conflict resolution seeker, and lodge owner, all rolled into one. शाज जंग हा एक वन्यजीव छायाचित्रकार आहे, छायांकनकार, मोठ्या हिंस्र प्राण्याचे माग काढणारा, मानव प्राणी संघर्ष शोध घेणारा व त्यावर उपाय शोधणारा, हा सर्व भूमिका एकटाच निभावणारा व्यक्तिमत्व म्हणजेच शाज जंग हे आहेत. ही इज शाज जंग. When he is away from the jungles of Nagarhole, officially called the Rajiv Gandhi National Park, he is leading photography safaris in Africa or showcasing his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet's riches. जेव्हा ते नगरहोलच्या जंगलापासून दूर होते, म्हणजेच राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानापासून दूर होते, तेव्हा तो आफ्रिकेतील जंगलात जंगल सहली करणारा एक प्रमुख चित्रकार होता किंवा राजधान्यामधील कलादालनात त्यांची छायाचित्रणे प्रदर्शन करत होते. आणि जे लोक या गृहावरील निसर्गसंपदा रक्षण करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्याशी चर्चा करत होते. तर असं हे व्यक्तिमत्व आहे. Shaz recalls with great clarity the incident that ultimately leads to his answering the call of the Felinese over a career dedicated to finance. शाजला ती घटना अत्यंत स्पष्टपणे आठवते, ज्या घटनेने मार्जार वर्गातील प्राण्यांच्या माध्यमातून आर्थिक प्राप्ती या त्याच्या प्रार्थनेला अंतिमता मार्ग सापडला होता. It was somewhere around sunset. We were at a junction. The deer were calling, he says. जवळजवळ सूर्यास्त झालेला होता. आम्ही संगमावर होतो. हरणे ओरडत होती, तो म्हणाला. वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न, ही कंटिन्यूज. आम्ही एका न दिसणाऱ्या वळणावर गेलो. अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लिओपार्ड. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. आणि पुढच्या मार्गातच एक वृद्ध चित्ता होता. तुम्ही त्याचा रुबाब नाहीसा झालेला आहे हे सांगू शकत होता, म्हणजे त्याचा रुबाब कमी झालेला होता. द जंगल हॅड टेकन अ टोल ऑन हिम. ही ओनली हॅड 3 कॅनीज. हिज आईज वेअर सॅगिंग. या जंगलाने त्याच्याकडून टोल आकारणी केलेली होती. म्हणजे काय, तर त्याला फक्त 3 सुळे होते आणि त्याच्या डोळ्यांवर झापड होती, म्हणजे झोप होती. Close to this leopard was another very young, good-looking male who was soon to come into his prime. It was like looking at the past and the present. तर बघा, त्या चित्त्याच्या जवळच दुसरा एक तरुण, दिसायला सुंदर नर चित्ता होता. त्याला नुकतेच महत्त्व प्राप्त झाले होते, म्हणजे रुबाब होता त्याला. त्या दोघांकडे पाहणे म्हणजे भूतकाळ व वर्तमानकाळ यांच्याकडे पाहण्यासारखे होते.
It was clear that there was going to be a fight. Unfortunately, the sun was setting and we had to leave. हे स्पष्ट जाणवत होतं या दोघांच्या मध्ये लढाई होणार. दुर्दैवाने सूर्यास्त होत होता आणि आम्हाला निघावंच लागलं. But the next morning I went back to the spot. Sitting on a high rock was that young leopard. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्या ठिकाणी परत गेलो. एका उंच दगडावर तो तरुण चित्ता बसलेला होता. Blood was dripping from a gush across his face. He sat there like he was king of the jungle. त्याच्या चेहऱ्यावरील खोल जखमांमधून रक्त पाझरत होते. जणू जंगलाचा राजा असल्याप्रमाणे तो बसलेला होता. I knew right then that he had taken over, that it was the beginning of a new journey for him and for me. मला झटकन समजलं तो विजय झालेला होता. त्याने त्या भागावर ताबा घेतला होता आणि आता त्याचा नवीन प्रवास सुरू होणार होता आणि सोबत माझाही. Photographs of that leopard, the victor Scareface as Shaz named him, not only made Shaz famous among India's wildlife community but also led to Shaz's inevitable reputation as a chronicler of the wild. त्या विजेत्या चित्त्याचे स्केअरफेस, जो जखमी चेहरा झालेला होता तो, असे नाव त्याला शाजने दिले होते. तर त्याच्या फोटोमुळे शाज केवळ भारतीय वन्यप्राणी अभ्यास करणाऱ्या लोकांच्यामध्ये सुप्रसिद्ध ठरला असे नाही, तर इतरांना हेवा वाटेल इतकी प्रसिद्धी वन्यजीव निरीक्षण लेखक म्हणून प्राप्त झाली. Through my journey of photographing Scareface, I have discovered other leopards, his mates, and discovered his nemesis tigers. माझ्या स्केअरफेस या चित्त्याच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून मी इतर 3 बिबट्यांचा शोध घेतला, त्याच्या माद्या व त्याचे संबंधित वाघांचा शोध घेतला. I also discovered the current protagonist of my work, Saya, while tracking Scareface. स्केअरफेसचा माग काढत असताना माझ्या कार्याचा सध्याचा नायक साया, दिस इज साया, चा शोध घेतला. This is the world's first black panther, the behavior of which is being documented so intimately on camera by tracking its movements. साया जगातील पहिल्या काळ्या रंगाचा चित्ता आहे. त्याचा माग काढताना त्याच्या वर्तवणुकीबद्दलची माहिती अत्यंत जवळून कॅमेराबद्ध केली आहे. So far all the research on the animal has been done through camera traps. आतापर्यंतचं सर्व संशोधन हे कॅमेराचा सापळा लावून केलेलं आहे. Through many months of toil, Shaz has managed to collect precious footage, including that of the animal mating, to piece together the incredible landscape of a black panther's life. अनेक महिन्यांच्या परिश्रमातून शाज यास अत्यंत मौल्यवान चित्रे घेण्यात यश मिळाले आहे. त्यामध्ये प्राण्यांचे समागम याचा भाग आहे. त्याचे एकत्रीकरण करून काळ्या चित्त्याच्या जीवनातील अत्यंत अविश्वसनीय चित्र तयार झाले आहे. साया, दिस इज साया. स्केअरफेस, इट इज स्केअरफेस. अँड पार्ट्स, इट इज पार्ट्स. पार्ट्स मीन्स हा स्केअरफेसकडून हरलेला चित्ता, वयस्कर चित्ता. तर साया म्हणजे हा ब्लॅक पॅन्थर पहिल्या चित्रामध्ये. स्केअरफेस म्हणजे ज्यानं आक्रमण केला तो तरुण चित्ता. आणि पार्ट्स म्हणजे ज्याचा पराभव झाला तो निघून गेला तो चित्ता वयस्कर. सो साया, स्केअरफेस अँड पार्ट्स, द लिओपार्ड दॅट लॉस्ट स्केअरफेस, हॅव ऑल्सो लेड शाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. या तिघांच्यामुळे किंवा यांनी शाज यास एका संशोधनाच्या वेगळ्याच वाटेवर नेले. Learning about them and the loss to their habitat has led Shaz to create the Buffer Conflict Resolution Trust of India, BCRTI. त्या चित्त्याविषयी व त्यांचा नाश होणाऱ्या वस्तीस्थानाविषयी शिकताना शाज यांनी बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना केली. इट्स अन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स who live
on the fringe of the forest on the importance of conservation. ही संस्था जंगलाच्या परिसरातील जंगलावर उपजीविका करणाऱ्या गावकऱ्यांना प्रशिक्षण देते. We are in the heart of the man-animal conflict zone, explains Shaz. आम्ही मानव वन्यजीव यांच्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे, शाज यांनी स्पष्ट केले आणि पुढे म्हणाले, देर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नगरहोल. इथे नगरहोलच्या आसपास विशिष्ट राखीव जागा नाही. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. जिथे जंगलाचा मुख्य भाग संपतो तेथे शेती सुरू होते. In dry season, elephant and wild boar incursions into fields are very common. तर बघा, उन्हाळ्यात हत्ती आणि रानडुकरे शेतीचे नुकसान करतात आणि ही तर सततची होणारी घटना होती. Only leopards like pards who have lost territory in the forest often carry away livestock from villages. तर बघा, पार्ड्स म्हणजे वयस्कर चित्ता जो हरलेला आहे तो. तर असे चित्ते आहेत. पार्ड्सप्रमाणे वयस्कर चित्ते त्यांचे अधिकार क्षेत्र त्यांनी गमावलेले असते. त्यामुळे जंगलातील स्थान गमावल्यामुळं ते नेहमीच गावातील पाळीव प्राणी पळवून नेतात. This creates resentment among locals towards the animals on occasions leading to unpleasant situations. त्यासारख्या घटनांमुळे स्थानिक लोकांच्या मध्ये वन्य प्राण्यांच्याबद्दल नाराजी निर्माण होते. अशावेळी एखादी दुर्दैवी घटना देखील होते. Putting tourist currency to good use under the BCRTI umbrella, Shaz provides locals with vocational training with the aim of educating locals on the merits of conservation and to help them benefit from tourist currency. पर्यटकांच्या पैशाचा चांगला उपयोग करून BCRTIच्या छत्राखाली शाज याने स्थानिक लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले. वनसंरक्षणाच्या हेतूने स्थानिकांना शिक्षित करून पर्यटनाच्या पैशाचा त्यांना लाभ मिळवून दिला. The visitors at the resort are welcome to volunteer to teach a skills training class of their choice. या रिसॉर्टला भेट देणाऱ्या व्यक्तींचं स्वयंसेवक म्हणून स्वागत होतं व त्याला त्याच्या आवडीची कौशल्य प्रशिक्षण वर्गात शिकवली जातात. The acquired skills enable locals to find employment with any of the numerous wildlife resorts in the region, if not in a faraway city. प्राप्त झालेली कौशल्ये या भागातील अनेक वाईल्ड लाईफ रिसोर्ट म्हणजे जंगलातील हॉटेल्स मध्ये काम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यासाठी त्यांना दूरवर शहरात जावं लागत नाही. मडेगौडा is one such local agriculturalist who is trained at BCRTI and is now a certified naturalist employed by the BISAN. मडेगौडा हा एक स्थानिक शेतीतज्ञ याने BCRTI या संस्थेत प्रशिक्षण घेतलं आणि आता द बायसन या रिसॉर्टमध्ये प्रमाणपत्रधारक निसर्गतज्ञ म्हणून काम करत आहे. In the past, I have lost almost 80% of a season's yield of sugarcane to such animal attacks. पूर्वी प्राण्याच्या हल्ल्यामुळे 80% ऊस पिकाचे नुकसान होत असे. I used to hate them. मी नेहमीच वन्य प्राण्यांचा तिरस्कार करत असे. But now I have learned how important these animals are and the value of protecting them. पण आता हे प्राणी किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या संरक्षणाची किती अमूल्य गरज आहे हे मला पटलेलं आहे. He says, I have known these animals for 35 years. ते म्हणतात, मला ही जंगले 35 वर्षापासून माहीत आहेत. I know where the animals are and I realize I can guide visitors and get paid for it. प्राणी कुठे आहेत हे मला माहीत आहे आणि मी पर्यटकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतो हे माझ्या लक्षात आलेलं आहे.
इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. आता अशा प्रकारे प्राणीच माझ्या पैशाची परतफेड करत आहेत. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. तर बघा, जंगलांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. फॉर इन्स्टन्स लिसनिंग इन अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष पाहण्यापेक्षा आवाज ऐकून ओळखणे हे फार महत्त्वाचे आहे. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल, सिट अँड लिसन फॉर द फॉरेस्ट. इट्स कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला तुमचे वाहन बंद करावे लागेल, शांत बसावं लागेल आणि ऐकावं लागेल, कारण पक्षी आणि प्राणी यांच्या आवाजातून जंगल सतत संवाद साधत असते. ही एक्सप्लेन्स ट्रॅकिंग अन ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन्स. ते स्पष्ट करून सांगतात की एखाद्या प्राण्याचा मागोवा घेणे हे सुद्धा तुम्हाला जीवनातील शिकवण शिकवतात. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. त्या काळ्या रंगाच्या चित्त्याने मला संयम शिकवला. बट अबाव ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने संशोधन शोध कधीही थांबवायचे नसते हे मला शिकवले. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड. असे अनेक शिकवण्यासारखे व जगाला सांगण्यासारखे आश्चर्यकारक अनुभव आहेत. So here ends part 2. Let's conclude. Shad Jung, his entry into this world of wildlife photography. या वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये कशी एंट्री झाली हे सांगितलेलं आहे शाद जंग यांचं. त्यानंतर साया, स्केअरफेस आणि पार्ड्स. साया म्हणजे ब्लॅक पॅन्थर, स्केअरफेस म्हणजे जो विजय झालेला होता तो चित्ता किंवा तो बिबट्या, आणि पराजय झालेला तो पार्ट्स, वृद्ध वयस्कर. जेन्युइन एफर्ट्स दॅट ही टूक बाय एस्टॅब्लिशिंग BCRTI. BCRTIच्या स्थापनेसाठी मनापासून केलेले प्रयत्न सांगितलेले आहेत. कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट बाय एज्युकेटिंग द लोकल रुरल फोक्स. तिथल्या लोकांना प्रशिक्षण देऊन जंगलाचं संवर्धन करणं हे कार्य केलेलं आहे. प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. आणि त्यांना यातून अर्थप्राप्ती होईल हे देखील बघितलेलं आहे. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड पार्ट 2. थँक्यू.